मित्रांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं अपना गाईड आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण या ठिकाणी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा 2025-26 या परीक्षेसाठी गणित या विषयाचा प्रॅक्टिस सेट क्रमांक 22 या ठिकाणी बघणार आहे। आतापर्यंत 11 प्रॅक्टिस सेट कंप्लीट केले। ते 11 प्रॅक्टिस सेट तुम्ही बघितले असतील, नसतील बघितले तर आता जर नवीन असाल तुम्ही तर आजचा प्रॅक्टिस सेट झाल्यानंतर ते प्रॅक्टिस सेट सुद्धा कंप्लीट करा। जर एवढे जर प्रॅक्टिस सेट तुम्ही कंप्लीट केले तर तुम्हाला गणित या विषयात कोणताही प्रश्न तुमचा चुकणार नाही। कसा चुकणार नाही? कारण या ठिकाणी आपण मिक्स या ठिकाणी जे काही प्रश्न येतात हे मिक्स प्रॅक्टिस सेट आपण बघालो। मिक्स प्रॅक्टिस सेट म्हणजे याच्यात मिक्स प्रश्न येतात। मिक्स कसे की सर्वच्या सर्व टॉपिकचे प्रश्न याच्यात बघायलो आपण। जेवढे काही टॉपिक तुमच्या जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेमध्ये येतात ते पूर्ण टॉपिकचे प्रश्न आपण या ठिकाणी जशा पद्धतीने परीक्षेत प्रश्न येतील तशाच पद्धतीचे प्रश्न आपण या ठिकाणी घ्यायलो। मग त्यात काही अगोदरचे जे सुरुवातीचे प्रॅक्टिस सेट होते त्याच्यात आपण प्रीवियस इयरचे सॉल्व्ह केले, म्हणजे जे मागच्या वर्षी किंवा त्याच्या अगोदर झालेले जेवढे काही प्रॅक्टिस सेट होते 2017, 18, 19, 20 जेवढ्या वेळेस परीक्षा झाली ते सगळे प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केले, ते प्रश्न कंप्लीट केले। आणि आता या ठिकाणी आपण नवीन प्रॅक्टिस सेट म्हणजे येणाऱ्या परीक्षेत जी उद्या आता पुढच्या महिन्यात 13 डिसेंबर रोजी जी परीक्षा तुमची होणार आहे त्या परीक्षेत कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात त्या पद्धतीचेच प्रश्न आपण या ठिकाणी आता घ्यायलो। मग आता जो आजचा आपला प्रॅक्टिस सेट असणार आहे तो असणार आहे प्रॅक्टिस सेट 12वा आणि याच्यात आपण बघणार आहेत एकूण 20 प्रश्न। तर हे आजचे जे 20 प्रश्न आहेत, आजचा जो प्रॅक्टिस सेट आहे तो मागच्या प्रॅक्टिस सेट पेक्षा थोडासा सोपा आहे, म्हणजे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला राहतील। आता मागचा जो 11 नंबरचा जर तुम्ही सॉल्व्ह केला असेल तर त्याच्यात काही प्रश्न अवघड होते याचा अर्थ असा नव्हता की ते पूर्णच्या पूर्ण तशाच पद्धतीने प्रश्न येतील, पण अवघड आपण मुद्दामून घेतले होते। त्याचं कारण असं होतं की तुमची अवघड लेवलची म्हणजे जर का हार्ड लेवलची जरी तयारी झाली तर तुम्हाला सोप्या पद्धतीचे प्रश्न त्या ठिकाणी काहीच वाटणार नाही, आणि जर एखादा प्रश्न तिथं जर आला जरी अवघड तरी तुम्ही त्याला इझिली टॅकल करू शकता। आणि आजचा जो पेपर असणार आहे तो अशाच पद्धतीने तुमचे प्रश्न त्या ठिकाणी परीक्षेत राहतील। त्याचबरोबर आजचे जे टार्गेट तुमचं असणार आहे, आता या ठिकाणी आजपासून आपण याच्यात अजून एक गोष्ट ऍड करणार ती म्हणजे तुम्हाला टार्गेट देणार मी, की जसं की आज आपण 20 प्रश्न बघणार आहेत ना, या 20 पैकी कमीत कमी तुमचे 19 प्रश्न बरोबर यायला पाहिजे। म्हणजे एकच प्रश्न होऊ शकतो तुमचा गलतीनं किंवा प्रश्न समजला नाही अशा पद्धतीने तुमचा एखादा प्रश्न तुम्हाला अवघड जाऊ शकतो, तो चुकू शकतो, पण या ठिकाणी कमीत कमी 20 प्रश्न तुमचे बरोबर यायलाच पाहिजेत असा आजच्या प्रॅक्टिस सेट असणार आहे। आणि जर 20 पैकी 20 जर तुमचे आले किंवा 19 जरी आले तर असं समजून जा की तुमची तयारी चांगली झालेली आहे। आणि जर का तुमचे याच्यापेक्षा म्हणजे कमी जर प्रश्न येत असतील, 15-16 प्रश्न जर तुमचे बरोबर येत असतील तर याचा अर्थ तुम्ही हे जे मागे 11 प्रॅक्टिस सेट झालेले आहेत ते 11 प्रॅक्टिस सेट तयार केलेले नाहीत, म्हणजे तुम्ही ते अभ्यासले नाहीत, त्याचा अभ्यास चांगल्या पद्धतीने त्याचं रिव्हिजन तुम्ही केलं नाही असं समजून जाते। तर आतापर्यंत जर तुम्ही 11च्या 11 प्रॅक्टिस सेट जर कंप्लीट केले असतील तर या ठिकाणी 19-20 प्रश्न बरोबर आणणं म्हणजे यापैकी मार्क मिळवणे तुम्हाला काही अवघड जाणार नाही। तर आता कुठलाही उशीर न करता लगेच आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट आपला 12वा जो असणार आहे त्याला आपण सुरुवात करू। तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर जो आजचा पहिला प्रश्न असणार आहे आपला प्रॅक्टिस सेट 12 मधला पहिला क्वेश्चन ते तुमच्या समोर आलेला आहे। तुम्ही आता व्हिडिओ पॉज करणार म्हणजे व्हिडिओ थांबवणार आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सोडवणार, म्हणजे तुम्ही प्रश्न असा रिकामा येऊन बसणार नाही। तुम्हाला आधी सांगितलेलं मी प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये सांगतो, प्रत्येक टॉपिक मध्ये आपल्या प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला आधी सांगतो की सर्व प्रश्न तुमचे त्या ठिकाणी मी सांगायच्या अगोदर तुम्हाला सॉल्व्ह करता आले पाहिजेत। ते जर चुकला असेल तरी चालेल, समजला नाही तर तो आधी वाचून घ्या, कशामुळे समजला नाही, काय समजलं नाही, त्याच्यानंतर मग मी सांगतो पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू करा आणि नंतर ह्याचं एक्सप्लेनेशन बघा। असं तुम्हाला या ठिकाणी 20 प्रश्न करायचे। तर पहिला प्रश्न तुम्हाला काय आलेला आहे तुम्ही पाहू शकता, 3 अंकी एकूण संख्या किती आहेत? डायरेक्ट प्रश्न दिलेला आहे, तुम्हाला येऊ शकतो 1 अंकी संख्या किती असतात, 2 अंकी संख्या किती असतात, 3 अंकी संख्या किती असतात। जी आपली उजळणी असती, जे नंबर्स असतात त्याच्यात सर्व संख्या असतात तर त्या संख्येमध्ये 1 अंकी किती? तर या ठिकाणी मी सगळे सांगतो, असं नाही की आपण एकच प्रश्न आधीला मग एकच प्रश्न बघणार, त्या प्रश्नाशी रिलेटेड जेवढे काही प्रश्न बनू शकतात ते सगळे प्रश्न आपण या ठिकाणी बघणार। मग जसं की 1 अंकी जर विचारलं मी तुम्हाला 1 अंकी संख्या किती असतात, तर त्याचबरोबर 2 अंकी संख्या, त्याच्यानंतर 3 अंकी संख्या पण विचारू शकतात, 4 अंकी संख्या पण विचारू शकतात। असं कितीही जरी विचारलं, 4 विचारू द्या, 5 विचारू द्या, 6 विचारू द्या, सगळ्या पाठ करत बसायचं का? तर नाही। तुम्हाला मी पहिल्यापासून सांगत आलो की पाठांतर करायचं नाही, फक्त या ठिकाणी जेवढे काही प्रश्न दिलेले ते प्रश्न सॉल्व्ह करायचे, कसा प्रश्न समजून घ्यायचा आणि उत्तर कसं येईल हे जरासं टेक्निक म्हणजे ते उत्तर कसं काढायचं हे शिकण्यासाठी आपल्याला त्या ठिकाणी थोडासा दिमागाचा वापर करायचा, शिल्लक काहीच नाही करायचा। असं नाही की पाठ करत बसायचं, 1 अंकी संख्या ही असते, 2 अंकी संख्या ही असते, 3 अंकी संख्या एवढ्या असतात, 4 अंकी संख्या एवढ्या असतात, असं पाठ करत नाही बसायचं। मग तुम्हाला 4 अंकी जर पाठ केल्या तुम्ही डायरेक्ट जर परीक्षेत 5 अंकी विचारलं मग काय करायचं? तुम्ही पाठ तर फक्त 4 अंकापर्यंतच केल्या होत्या, मग 5 अंकी विचारल्यावर काय करायचं? तर ते कसं सॉल्व्ह करायचं तेच आपण या ठिकाणी पाहू। सर्वात पहिले पहा 1 अंकी संख्या। आता 1 अंकी संख्या तुम्हाला माहिती आहे कोणकोणत्या असतात 1 अंकी संख्या? 1 अंकी संख्या असते 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9। आता याच्या समोर जर मी 10 लिहिले तर 10 किती अंकी व्हायली? 2 अंकी व्हायली, म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 1, 9।
म्हणजे एक अंकी संख्या एकूण 9. किती येतं? 9. किंवा डायरेक्ट याला 9 पण लिहू शकतो आपण, 0 9 न लिहिता डायरेक्ट 9 लिहून घेऊ. किती येतं? 9 संख्या येतं. मग एक अंकी संख्या 9 येतं. तर दोन अंकी संख्या किती? आता दोन अंकी संख्या कोणकोणत्या असतात पहा. 10 पासून 10 ते 99 पर्यंत. 10 ते 99 पर्यंत किती संख्या येतं? 10 ते 99 पर्यंत एकूण संख्या दोन अंकी किती येतं हे आपल्याला प्रश्न विचारला. तर काहीच नाही करायचं, 9 लिहायचे, त्याच्यासमोर एक शून्य द्यायचं. झाले किती? 90. त्याच्यानंतर तीन अंकी विचारल्या, 9 लिहायचे, त्याच्यासमोर 2 शून्य द्यायचे. झाले तीन अंकी संख्या. चार अंकी विचारल्या, 9 घ्यायचे, त्याच्यासमोर 1 2 3 शून्य द्यायचे. झाल्या चार अंकी संख्या. म्हणजे चार अंकी संख्या 9000, तीन अंकी संख्या 900, दोन अंकी संख्या 90, एक अंकी संख्या 9. पाठ करायचं काम आहे का? 5 विचारू द्या, 6 विचारू द्या, 7 विचारू द्या, फक्त 9 लिहायचे, त्याच्यासमोर तेवढे शून्य द्यायचे. तीन अंकी विचारली, त्याच्यासमोर 2 शून्य. चार अंकी विचारली, त्याच्यासमोर म्हणजे 4 अंक आले पाहिजे. 1 2 3 4, 3 अंक आले पाहिजे. 1 2 3, 2 अंक आले पाहिजे. 1 2, 1 अंक आला पाहिजे. फक्त 9. मग 9च्या समोर तेवढे शून्य द्यायचे, तुम्हाला तेवढ्या संख्या मिळतात. पण पाठ करत बसायचं काम आहे का? असं पाठ करायचं का? एक अंकी संख्या 9, दोन अंकी संख्या 90, तीन अंकी संख्या 900, चार अंकी संख्या 9000, असं पाठ करायचं नाही. सरळ सरळ 9 लिहायचे, त्याच्यासमोर तेवढे अंक द्यायचे. आता कशामुळं? कारण हे पहा, या ठिकाणी आता 9 कटले, 9 अंक कटले. आता 99 पर्यंत असं समजू आपण 1 ते 100 पर्यंत किती अंक असतात? 100. त्यातले 9 कटले, हे 9 कटले आणि एक 100 पण कटला. 100 म्हणजे 100 पण कटले ना. 9 बी कटले आणि 100 बी, म्हणजे 9 अधिक 1 किती कटले? 10 अंक या ठिकाणी कटले. म्हणजे 1 पासून 9 पर्यंत संख्या ह्या झाल्या 9 आणि एक 100. कारण 100 किती अंकी असती? 3 अंकी असती. मग ते 9 आणि 1 10 किती कटले? 10 अंक कटले. 10 अंक जर कटले तर राहिले किती? या ठिकाणी दोन अंकी 90च. मग असं 900, 9000, 90000, 9 लाख, बस असं वाढत जायचं. पहिला प्रश्न एकदम सोप्या पद्धतीने तुम्हाला समजला असेल. याच्या नंतरचा 2 नंबरचा प्रश्न आपण या ठिकाणी लगेच पाहून घेऊ. 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 2 नंबरचा प्रश्न दिलेला आहे, रिकामी जागा दिलेली आहे. सांगितलं दोन कोण तयार करतात. काय आता कोण कशाने तयार होतो? कोण म्हणजेच काय? अँगल. जसं की आता समजा ही एक लाईन आणि ही एक लाईन आहे, रेषाखंड, आणि याच्यात एक जो कोण तयार झाला आहे ते यालाच आपण म्हणतो कोण. मग अशी असली तर इथं कोण तयार होईल, अशी असेल तर इथं कोण तयार होईल, अशी असेल तर या ठिकाणी कोण तयार होईल, म्हणजे अँगल तयार व्हायला. मग अँगल तयार होण्यासाठी कशाची गरज असते? सर्वात पहिला पर्याय दिला दोन रेषाखंडाची. आता जसं की मी एक रेष घेतली, ही रेष घेतली, यात कुठंतरी कोण तयार व्हायला का? नाही, तो कोण तयार व्हायला नाही. मग कोण तयार होण्यासाठी काय लागतं? तर दुसरा काय दिला? एक बिंदू सामायिक असणारे दोन रेषाखंड. एक बिंदू सामायिक असला पाहिजे आणि एक इथूनच गेली पाहिजे, म्हणजे तरच कोण तयार होतं. मग एक बिंदू सामायिक आहे, अशा पद्धतीचा कोण तयार होईल. इथे एक बिंदू सामायिक आहे, हे दोन रेषाखंडानं एक कोण तयार झाला. इथे ही एक रेषाखंड, इथे कोण तयार झाला. म्हणजे काय लागल? एक बिंदू सामायिक लागल. त्यावेळेसच काय होईल? त्या ठिकाणी कोण तयार होईल. एक बिंदू सामायिक असला तर कोण तयार होईल. थर्ड नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे त्याच्यात तुम्हाला विचारलेलं आहे मोठ्यात मोठी 5 अंकी संख्या व लहानात लहान 5 अंकी संख्या याच्यातील फरकाला पुढीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो. एक तर संख्येवर बी आहे आणि याच्यात कसोट्याचा सुद्धा वापर केलेला आहे. म्हणजे दोन प्रश्न मिक्स दिलेले आहेत. कसा प्रश्न दिलेला आहे? 5 अंकी सर्वात लहानात लहान संख्या. मी सर्वात पहिले सुरुवातीपासून सांगत आलो तुम्हाला. मोठ्यात मोठी जर काढायची असेल ना तर 9 9 9 9 घ्यायचे. किती पण विचारू द्या. एक अंकी विचारली 9 घ्यायचे, दोन अंकी विचारली 99 घ्यायचे, तीन अंकी विचारली 999 घ्यायचे. पाठ करायचे नाही. लहान संख्या कोणती, मोठी संख्या कोणती. मोठी संख्या विचारली 9 9 घ्यायची. लहान विचारली तर 1 घ्यायचा, त्याच्यासमोर तेवढे शून्य द्यायचे. म्हणजे आता काय विचारलं तुम्हाला? 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. मग 5 अंकी मोठी संख्या कोणती असणार? 9 9 9 9 9. म्हणजे 9 9 9 9 9, 1 2 3 4 5, 99,999 ही झाली 5 अंकी सर्वात मोठी संख्या. मोठी जर विचारली सरळ सरळ 9 घ्यायचे. लहान जर विचारली तर 1 घ्यायचा, त्याच्यासमोर तेवढे शून्य द्यायचे. किती? 1 2 3 4 5 अंकी संख्या लहान. ही झाली मोठी, ही झाली लहान. याची करायची वजाबाकी. 9 मधून 0 9, 9 मधून 0 9, 9 मधून 0 9, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेले 8. आता काय विचारलं की याला खालीलपैकी कोणत्या संख्येने निशेष भाग जातो, म्हणजे पूर्ण भाग जातो. खाली कोणकोणत्या संख्या दिलेल्या आहेत? तुम्हाला खाली संख्या दिलेली आहे. पहिली ऑप्शन ए दिलेला आहे 2, ऑप्शन बी दिलेला आहे 3, ऑप्शन सी दिलेला आहे 5, ऑप्शन डी दिलेला आहे 7. जर तुम्ही कसोट्या पाठ केल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला एकदम तोंडी उत्तर सांगता येईल. आणि जर नसतील पाठ तर आता या ठिकाणी लक्ष द्या. काय असतं? सर्वात पहिले आपण पाहणार 2 दिलेले आहेत. पर्यायाने जाऊ, पर्याय करू. असं प्रत्येकाने भाग देत नाही बसायचं. पर्याय बघायच्या आधी ज्या ठिकाणी पर्याय जरा सोपं जात असतील, म्हणजे समजलं पाहिजे तुम्हाला कुठं प्रश्नाचं उत्तर काढायचं आणि कुठं पर्यायातून उत्तर काढायचं.
म्हणजे पर्याय बघून पण उत्तर काढता येत असतं. आता तुम्ही जरी तीनची आहे समजा, 9ची, 4ची, त्याचबरोबर 7ची पण दिलेली आहे. अशा जर वेगळ्या ज्या कसोट्या दिले, जे प्रश्न दिले नाही त्याचे जर भाग देऊन पाहत असाल तर काही फायदा होणार नाही तुमचा. काय कसं करायचं ते पहा एकदा. इथं 2 दिलेले आहेत ना, 2 या संख्येत भाग जाईल का? आता भाग द्यायचंच काम नाही. कशामुळे? कारण 2ची कसोटी असते जर एकक स्थानी 2, 0, 2, 4, 6, 8 हे अंक जर असतील तरच 2 न भाग जाईल, नाहीतर भाग जाणार नाही. किंवा मग दिलेली संख्या जर सम असेल तरच 2 न भाग जाईल, नाहीतर भाग जाणार नाही. मग इथं तर विषम अंक आहे. विषम अंक जर असेल तर या संख्येला 2 न भाग जाईल का? नाही जाणार. मग 2 न भाग जाणार नाही तर पर्याय ए पण उत्तर राहणार नाही. बी दिलेला आहे 3. आता 3 न भाग जाऊ शकतो, त्यामुळे आपण 3 घेणार नाही. आता आधी 5 पाहू. आता 5 न भाग जाईल का? 5 न भाग जाण्यासाठी एकक स्थानी एकतर 0 पाहिजेत, नाहीतर मग 5 पाहिजेत. त्याच्याशिवाय दुसरा अंक त्या ठिकाणी 5 ला चालत नाही. म्हणजे 5 या संख्येने तेव्हाच भाग जाईल जर त्या संख्येच्या एकक स्थानचा म्हणजे इकडून पहिला जो अंक असतो त्या एकक स्थानच्या अंकाला जर 5 न भाग गेला, म्हणजे तिथे 5 किंवा मग 0 जर असतील तरच 5 न भाग जातो, नाहीतर भाग जात नाही. आता 3ची आणि 7ची. आता 3ची कसोटी तुम्हाला होऊ शकतं माहित असेल, नसेल तर मग भाग द्यावा लागेल. आणि 7ची कसोटी होऊ शकतं 7ची कसोटी माहितही नसेल, कारण अवघड आहे थोडीशी, तर 7ची कसोटी माहितही नसेल. मग करायचं का? आधी 3ची बघायची. मग 3 न कशी बघणार आपण? 3 न बघण्यासाठी आपण हे करतो की 3 न ज्या संख्येला भाग जातो ती संख्या कट करतो, आणि उरलेल्या संख्येला जर 3 न भाग जात असेल तर 3 न पूर्ण संख्येला भाग जातो. जसं आता 3 न या 9 ला भाग जातो, 9 कट केले. 3 न या 9 ला भाग जातो, 9 कट केले. 3 न या 9 ला भाग जातो, या 9 ला पण भाग जातो. पण 3 न 8 ला भाग जातो का? नाही. म्हणजे याचा अर्थ 3 न सुद्धा भाग जाणार नाही. मग 3 न सुद्धा भाग जाणार नाही तर आता 7 न भाग द्यायचा का? नाही द्यायचं काम. कारण जर हे 3 पर्याय जर नसतील तर राहिलेला पर्याय याचं उत्तर असणारच आहे. मग इथं टाइमपास करायचा का? तर नाही. तर याचं उत्तर असणार आपलं ऑप्शन डी. काय असणार? ऑप्शन डी. तुम्ही करून पण पाहू शकता. भाग जर दिला तर भाग जाणार आलं, कारण या 3 संख्येत चालला नाही तर उत्तर एकटा असणार. आता उत्तर या 4 शिवाय दुसरं तर कोणतं राहणार नाही. या 4 पैकीच एक उत्तर असणार आहे. आणि जर पहिले 3 नाही तर शेवटचं राहिलेलं उत्तर याचं असणारच. मग 4 नंबरचं उत्तर 7 हे काय असणार? याचं करेक्ट आन्सर असणार. म्हणजे 7 ने याच्या फरकाला भाग जातो. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न 4 नंबरचा काय दिलेला आहे पाहून घेऊ आपण. समजला असेल तुम्हाला? समजला असेल तर लगेच पुढचा पहा. याच्या पुढचा जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला काय विचारलेलं आहे? 2 संख्येची बेरीज 9/4 आहे, तर एक संख्या 3/4 असेल तर दुसरी संख्या काय असणार? 2 संख्येची बेरीज आहे, त्यातली एक संख्या आहे 9.4 म्हणजे 9/4 9/4. मग त्याच्यानंतर दिलेले 3/4 त्याचं उत्तर असणार, त्याची बेरीज असणार का? नाही सॉरी, 9/4 बेरीज आहे आणि एक संख्या आहे 3/4. मग करणार काय? तुम्हाला माहिती आहे की 3/4 अधिक दुसरी संख्या माहित नाही, मग आपण म्हणू ती संख्या आहे x. नाही माहित म्हणून ती संख्या काय असणार? x असणार. x म्हणजे माहित नाही आणि त्याची बेरीज आली 9/4. म्हणजे सांगितलं होतं काय? 2 संख्येची बेरीज 9/4 आहे. एक संख्या 2 संख्या, या 2 संख्येची बेरीज 9/4 आहे. त्यापैकी एक संख्या 3/4 आहे. तर दुसरी संख्या काय असणार? या x ची किंमत आपल्याला काढायची. कशी काढणार? सर्वात पहिले काय करायचं? आता या ठिकाणी जे सारखाले दिसतात ते एक साईड घ्यायचे आणि जो वेगळा आहे त्याला एक साईड ठेवायचं. जसं असतं ना की समजा भाऊकीचे माणसं सोबत घ्यायचे. भाऊकीचे म्हणजे आपल्या जवळचे जे ते सारखाले आपण जे दिसणार आहेत ते सोबत घ्यायचे. जे आपल्यातला मिसळत नाही, जो आपल्यासारखा नाही त्याला बाहेर ठेवायचं. मग बाहेर कसं ठेवायचं? बाहेर पहा कसं ठेवायचं. या ठिकाणी काय दिलेले? 3/4 दिलेले, इथे x दिलेला आहे आणि इथे 9/4 दिलेले. आता या 9/4 सारखं x आहे का 3/4 येतं? आता याच्यासारखे हे अंक दिसायलेत, पण या दोघांची काहीच नाही. हे एक अक्षर आहे आणि हे अंक आहे, म्हणजे लेटर आहे एबीसीडीतला अल्फाबेट मधला. आणि हे काय येतं? हे नंबर येतं आणि हे पण नंबर येतं. मग हे या दोघांचं पटणार नाही. मग एक्स काय करेल? याला इकडे काढून देईल. याला काय करेल? इकडे काढून देईल. मग इथं काय राहील? फक्त या ठिकाणी राहील x बरोबर 9/4 आणि हे इकडून निघून इकडे जातील. पण इकडे ज्या वेळेस होते ते इकडे जाता वेळेस ज्या वेळेस पण हे बरोबरचं चिन्ह असतं त्याच्या एक साईड ही आणि एक साईड ही, लेफ्ट साईड आणि राईट साईड, जर ते लेफ्ट साईडला असताना इकडे जाता वेळेस त्याच्यात बदल होतो. कसा बदल होतो? जर इकडे हे पॉझिटिव्ह असतील म्हणजे धन असतील तर इकडे हे ऋण होतात म्हणजे निगेटिव्ह होतात. इकडे जर हे भागाकारात असतील तर इकडे हे गुणाकारात जातात. इकडे जर हे गुणाकारात असतील तर इकडे भागाकारात जातात. इकडे जर ऋण असतील म्हणजे निगेटिव्ह असतील तर इकडे ते पॉझिटिव्ह होतात. मग आता इथे ही संख्या काय? पॉझिटिव्ह आहे म्हणजे धन आहे. 3/4 ही धन संख्या आहे म्हणजे पॉझिटिव्ह इंटिजर, पॉझिटिव्ह संख्या आहे. मग पॉझिटिव्ह असेल तर इकडे जाऊन ती काय होणार? निगेटिव्ह होणार. मग या दोन्हीच्या मधात काय येणार? एक वजा येणार, बेरीज येणार नाही. इकडे जर हे असं जर असतं तर इकडे जाऊन हे काय झालं असतं? प्लस. पण इथे हे पॉझिटिव्ह आहे म्हणून इकडे काय होईल? निगेटिव्ह 3/4. समजलं? हे काय झाले? इकडून इकडे गेली. आता x ची किंमत आपल्याला काढायची. x बरोबर, आता ज्या वेळेस पण अपूर्णांक दिलेला असतो
आणि अपूर्णांकाचा छेद समान असतो त्यावेळेस तुम्हाला तिरपा गुणाकार करायचं काम नाही. अपूर्णांकाचा छेद इथं पण 4 आहे, इथं पण 4 आहे आणि दोन्ही ठिकाणी जर 4 4 असतील तर तुम्ही डायरेक्ट लिहून घेऊ शकता 9 - 3 छेदात फक्त एक वेळेस 4, कारण दोन्ही ठिकाणी 4 4 समान आहे. आता 4 4 जर नसती तर जर वेगवेगळ्या संख्या असत्या तर आपल्याला त्याचा छेद समान करावा लागला असता. ते जर एखाद्या वेळेस पुढे एखाद्या प्रॅक्टिस सेट मध्ये जर तशा पद्धतीचं गणित जर आलं तर आपण ते पण शिकून घेऊ. आता इथं 4 4 समान होते म्हणून एक वेळेस घेतले. आता x ची किंमत काढायला काय येईल, 9 मधून 3 गेले या ठिकाणी 6 छेदात 4 आणि या दोन्ही संख्या अजून 2 ने भाग जातो, 2 2 4 आणि 2 6 म्हणजेच x बरोबर 3/2 हे असणार याचं उत्तर. तिची दुसरी संख्या असणार ती काय असणार, 3/2. म्हणजे या ठिकाणी जर तुम्ही 3/2 लिहिले तर याचं उत्तर 9/4च येणार. काय येणार, 9/4. त्याच्यानंतर हे जर तुम्हाला समजलं असेल तर या ठिकाणी आता याच्या पुढचा प्रश्न किती नंबरचा, 5 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. जो पुढचा 5 नंबरचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे त्यात विचारलं पहिल्या 5 मूळ संख्याची बेरीज किती. आता मूळ संख्या तुम्हाला माहिती असतील, मूळ संख्या पाठ असल्यास पाहिजे. सर्वात पहिला टॉपिक जो असतो तो मूळ संख्याचा असतो. ज्या संख्या तुम्ही शिकता त्या सगळ्यात म्हणजे नवोदय विद्यालयामध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक जो असेल तो मूळ संख्याचे. मग मूळ संख्येमध्ये तुम्हाला काय विचारलं, पहिल्या 5 मूळ संख्या सगळ्यांना काढायच्या. तुम्हाला मी याच्या मागच्या क्लासमध्ये मूळ संख्येवर येणारे सगळे प्रश्न सांगितले. बेरीज किती, त्याची वजाबाकी किती, त्या संख्या किती ते सगळं सांगितलं. आता याच्यात आपण बघू की पहिल्या मूळ संख्येची बेरीज किती. पहिल्या 5 मूळ संख्या सांगितल्या. पहिल्या 5 मूळ संख्या, पहिली मूळ संख्या आहे 2, त्याच्यानंतर हे 3, त्याच्यानंतर हे 5, त्याच्यानंतर 7, त्याच्यानंतर 11. 1 2 3 4 5 या 5च विचारल्या, याच्या पुढे विचारल्या नाही. पुढे जर विचारले असते तर आपण अजून घेतल्या असत्या. याची जर बेरीज केली तर कशी करणार बेरीज, या ठिकाणी पहा. आता हे 7 आणि हे 3 झाले 10, 10 आणि यातले 10 झाले 20, 20 आणि 5 25, 1 26, 27 आणि 1 28. याची बेरीज येणार 28. किती येणार, 28. आणि एवढंच विचारलं होतं, त्याची बेरीज किती येणार, 28. तर या ठिकाणी याचं उत्तर आलं 28. एकदम सोपा प्रश्न होता. असे सोपेच प्रश्न तुमच्या परीक्षेत येतात. याच्यानंतरचा काय प्रश्न दिलेला आहे ते पाहून घेऊ. आता तुम्हाला मी आतापर्यंत प्रत्येक प्रॅक्टिस सेट मध्ये सांगत आलो की तुम्हाला त्या ठिकाणी 1-2 प्रश्न जो असतात तोच अवघड लेवलचा विचारला जातो, बाकी सगळे प्रश्न तुमचे सोपे असतात. आतापर्यंत जे 5 प्रश्न आपण बघितले ते एकदम बेसिक लेवलचे म्हणजे एकदम सोप्या पद्धतीचे प्रश्न होते. पण आता जो 6 नंबरचा प्रश्न या ठिकाणी आपण पाहणार आहे तो थोडासा तुम्हाला विचार करायला लावणारा प्रश्न आहे. होऊ शकतं की याच्यात तुमचे बऱ्याच जणांची चुकी पण होईल, गलती होईल, म्हणजे समजदार नाही की नेमकं प्रश्नात करायचं काय. काय दिलेलं आहे पहा, एका क्रिकेटपटूची 24 डावांमधील धावाची सरासरी 30 आहे. 25व्या डावामध्ये त्याने किती धावा कराव्यात म्हणजे त्याची सरासरी धावांची सरासरी 31 होईल. आता याला आपण ट्रिकनं पण सॉल्व्ह करू शकतो डायरेक्ट, पण आपण या ठिकाणी आता कशा पद्धतीने असतं ते पाहून घेऊ. आता सरासरी म्हणजे काय, सरासरी म्हणजे त्याचे प्रत्येक डावात म्हणजे त्याने किती डाव खेळले, 24 डाव खेळले. म्हणजे एखादा क्रिकेटपटू आहे त्याने 24 इनिंग खेळल्या, त्या 24 इनिंग मध्ये त्याने जवळपास प्रत्येकी डावात काय केलं, 30 धावा काढल्या. प्रत्येक डावात सरासरी काय दिलेली असती, 30 धावा काढल्या. म्हणजे ऍव्हरेज 30 आहे. याचा अर्थ ते प्रत्येक वेळेस 30 खेळल्या असं नाही. सरासरी काय असती, त्याच्या एकूण धावाची बेरीज भागिले एकूण खेळलेले डाव, म्हणजे त्याने किती डाव खेळले ते. आता याने 24 डाव खेळले, त्यात प्रत्येक डावात जर आपण 30 जरी धावा पकडल्या तर त्याचे एकूण गुण म्हणजे त्याचे एकूण रन किती व्हायले. तर याने जर आपण 0 जर भाग गुणलं तर 0 येईल. 3 चूक 12 2 हातचा आला 1, 3 2 6 आणि 1 7, 3 2 6 आणि 1 7, 720 धावा व्हायल्यात. म्हणजे टोटल त्याच्या धावा व्हायल्या 720. त्यानं प्रत्येक डावात आता होऊ शकतं एखाद्या डावात तो 0 आउट झाला, एखाद्या डावात त्याला 100, एखाद्या डावात 80, एखाद्यात 50, एखाद्यात 40, एखाद्यात 30, एखाद्यात 20, एखाद्यात 18 अशा वेगवेगळ्या धावा काढल्या. पण त्याची सरासरी मात्र किती आली, 30 आली. की सहसा त्याने प्रत्येक डावात किती काढल्या, 30 धावा काढल्या. अशा 24 डावात त्याने टोटल 720 रन काढले किंवा धावा काढल्या. आता काय विचारलं की 25व्या डावात म्हणजे 25व्या डावात म्हणजे त्याने जर 25 इनिंग खेळल्या तर त्याची सरासरी 31 होती. म्हणजे 25व्या डावात त्याची सरासरी काय व्हायली, वाढायली. म्हणजे 25व्या डावात त्याने शिल्लक काहीतरी रन काढले असणार, या 30 पेक्षा शिल्लक रन काढलेले असणार आहेत. मग ते रन किती काढले आपल्याला त्या ठिकाणी सांगायचे की किती रन झाले. याचा पण गुणाकार करून घेऊ डायरेक्ट. आता या ठिकाणी पहा 25 1 25, 25 3 75, 76 आणि 77. आता या ठिकाणी पहा 720 येतं आणि शेवटचा जो डाव आहे त्याच्यानंतर 25व्या डावानंतर त्याची सरासरी टोटल बेरीज त्याच्या धावा झाल्या 775. आता याची जर मी बेरीज केली, 700 वजाबाकी केली, 775 वजा 720 तर किती होईल. या ठिकाणी 5, 7 मधून 2 गेले 5 आणि या ठिकाणी 0 म्हणजे 55 धावा होतील. त्याने या 25व्या डावात किती धावा काढल्या असणार आहेत, 55 धावा काढलेल्या असणार आहेत, 55 रन काढलेले असणार आहेत. 55 तुमचा पर्याय काय दिलेला आहे, सी. पर्याय दिलेला आहे सी. काय केलं पहा, 24 डावात
आजपर्यंत त्याने 24 धावा म्हणजे 24 गेम खेळले होते. 24 वेळेस त्याने क्रिकेट खेळलं होतं. त्या प्रत्येक डावात जर त्यानं सरासरी 30 जर पकडली तर त्याच्या एकूण धावा 720 झाल्या होत्या. म्हणजे प्रत्येकाच्या 30 असं जर पकडलं तर 24 डावात किती व्हायले 720. नंतर तो आज खेळला, जसं की 25वी इनिंग खेळला. मग 25व्या इनिंग नंतर जर आपण त्याचं ऍव्हरेज काढलं तर 31 भरू लागलं. याचा अर्थ त्याने 25व्या डावात किती रन काढले ते आपल्याला काढायचं. मग एकूण सरासरी जर काढली त्याची 31 होती, तर 31 गुणिले 25 म्हणजे 25व्या डावाच्या नंतर त्याच्या ज्या धावा येतं, त्याचे जे रन येतं ते 775 झाले. पहिले 720 होते 24 धावानंतर, आता जे 775 झाले. 720 पासून 775 कधी झाले? 25व्या डावानंतर. मग 720च्या वरी जेवढे पण रन त्यांनी काढलेले असणार आहे ते शेवटच्या डावात काढलेले असणार आहे, तेच विचारलं होतं आपल्याला. मग 775 मधून 720 गेले तर किती आलं? 55 आलं. तर या ठिकाणी हे अशा पद्धतीने 55 हे याचं बरोबर उत्तर असणार. याच्यानंतरचा जो प्रश्न दिलेला आहे तो लगेच आपण या ठिकाणी पाहून घेऊ. 7 नंबरचा जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे फॅक्टरचा दिलेला आहे, म्हणजे संख्येचे मूळ अवयव काढायचे. मूळ अवयव कशाचे काढायचे? तर 252 252 ही संख्या दिलेली आहे आणि विचारलं की याचे मूळ अवयव काढा. मूळ अवयव म्हणजेच काय? याला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ती पूर्ण मूळ संख्या येईपर्यंत, म्हणजे जोपर्यंत भाग जातो तोपर्यंत भाग देत राहायचं आणि मूळ संख्या येईपर्यंत आपण या ठिकाणी पाहणार. काय? सर्वात पहिली समसंख्या आहे, मग 2 न भाग जातो. मग 2 न भाग दिला तर या ठिकाणी 2 न भाग द्या. मग पहा, बे 1 बे, बे 2 4, उरले किती? 1. 5 होते नाही तर उरला किती? 1, झाले किती? 12. बे सक 12 26. हे 2 जशाल तसे खाली घ्यायचे. परत आता या 126 ला गुणायचं, या 126 ला भाग द्यायचा. किती भाग द्यायचा? परत समसंख्या 2 न भाग जातो, या 2 न भाग द्या. बे सक 12 आणि बेत्रिक 6 म्हणजे 63. परत या ठिकाणी हे 2 खाली घ्या, हे 2 परत खाली घ्या. आता या 63 ला म्हणजे या ठिकाणी पहा अशा पद्धतीने भाग दिला होता आपण. आता या 63 ला भाग द्यायचा. कसा द्यायचा? 3 न भाग जातो, 3 दोन्ही 3 न भाग द्यायलो ना आपण, मग 3 आधी घ्यायचे. 3 दोन्ही 6 आणि 3 1 3. आता हे इथपर्यंत 2 गुणिले 3 2 गुणिले 2 गुणिले 3 गुणिले, आता 21 ला किती भाग जाईल? 3 न भाग जातो, मग 21 ला किती भाग द्यायचा? 3 3 7 21. म्हणजे या ठिकाणी पहा सर्वच्या सर्व मूळ संख्या आल्या. 2 2 3 3 7 ह्या सर्व काय तर मूळ संख्या आहेत. मग डबल 2 वेळेस 2 2 वेळेस 3 आणि 7 असा पर्याय कोणता दिलेला तुम्हाला? 2 2 3 3 7 पर्याय क्रमांक ए. हेच काय असणार याचं करेक्ट उत्तर असणार. पर्याय ए असणार याचं करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा काय दिलेला आहे प्रश्न पहा. 8 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. 5.140 5 दिलेले आहेत आणि 1/40 दिलेले. याला दशांश अपूर्णांकात मांडायचं आपल्याला. दशांश अपूर्णांकाचा समतुल्य सांगायचा, म्हणजे हे कोणाचं समतुल्य? म्हणजे पॉइंट मध्ये याचा उत्तर आपल्याला काढायचं. पॉइंट मध्ये काय येईल? दशांश अपूर्णांकात काय येईल? आता हे अपूर्णांक कसा दिलेला आहे पहा. याचा अर्थ असतो 5 पूर्ण येतं, म्हणजे 5 तर पूर्ण असणार, पण 1/40 म्हणजे किती? 1/40 म्हणजे 100 पैकी कितवा भाग? मग आता 1/40 म्हणजे कसं आपण 40 आणि या ठिकाणी 1 अशा पद्धतीने याला भाग द्यावा लागणार. भाग कसा देणार? या ठिकाणी पहा, शून्याचा भाग जाईल, 0.10 होतील. परत 0 जर दिला तर 100 होतील. आता 100 जर झाले तर 40 ने भाग दिला. 40 4 दोन्ही 8 म्हणजे 80. 40 दोन्ही 80, उरले किती? 20. हे 0 खाली घेतला, झाले 200 आणि 4 5 20 म्हणजे 200. 0.025. आता 0.025 आणि हे 0.00 समजा 0.025 याची जर बेरीज केली तर किती येईल? 5 2 0.5 5.025 हे असणार याचं बरोबर उत्तर. काय असणार? 5.025. म्हणजे 5 तर पूर्ण असणार, पण 1/40 म्हणजे 0.025 हे असणार 1/40. समजायला का? समजत असेल तर, नसेल समजलं तर एकदा परत व्हिडिओ मागे घ्या आणि परत एकदा एवढा क्वेश्चन, जो क्वेश्चन समजला नाही तो मागे घ्यायचा, परत एकदा बघायचा, पण समजल्याशिवाय पुढे जायचं नाही. याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. 9 नंबरचा क्वेश्चन दिलेला आहे की एक मोटर गाडी 12 मिनिटात 1000 मीटर अंतर कापते, म्हणजे 1 किलोमीटर, आणि 15 मिनिटात ती किती अंतर जाईल? एकदम सोपा प्रश्न दिलेला आहे. असा प्रश्न आता होऊ शकतो तुम्ही वाचल्याच्या नंतर सोडून देसाल याला. तुम्हाला वाटेल की हे खूप टाइम कन्झ्युमिंग आहे, म्हणजे याला टाइम लागत असेल, पण एकदम सोपा आहे. आणि ही जी मेथड आहे ती मी तुम्हाला पहिल्या प्रॅक्टिस सेट पासून सांगत आलेलो आहे. या मेथडने तुमच्या जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त गणित या ठिकाणी सॉल्व्ह होतात. कसे होतात? तुम्हाला काय सांगितलेलं? एक दिलेलं आहे आणि एक काढायचं. काय सांगितलं की 12 मिनिटात, बरोबर आहे, 12 मिनिटात एक गाडी किती जाती? 1000 मीटर. 1000 मीटर जाती. आता 12 मिनिटात जर ती 1000 मीटर जात असेल, हे मीटर असेल एवढं, 1000 मीटर जर जात असेल तर आपल्याला 15 मिनिटात ती किती जाईल असं विचारलं. आता हे तर मी तुम्हाला सांगितलेलं ना, 12 मिनिटात एवढी जाती तर 15 मिनिटात किती जाईल?
आता हे किती सोप्या पद्धतीने याचा करायचा क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन करत असतो आपण असं तिरपा गुणाकार. काय करतो? तिरपा गुणाकार. आता तिरपा गुणाकार केल्याच्या नंतर अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची, जिथं दोन संख्या दिलेल्या असतात त्या वर घ्यायच्या आणि जिथं प्रश्नचिन्ह सोबत गुणाकार असतो ती संख्या खाली घ्यायची. आता दोन संख्या कोणकोणत्या आहेत? ही एक आहे आणि ही एक आहे. मग संख्या काय येईल? 15 गुणाकारात 1000 आणि खाली काय येईल? प्रश्नचिन्ह सोबत कोणाचा गुणाकार आहे? 12चा. मग या ठिकाणी येतील 12. 12ला 3 ने भाग जातो, इथं पण 3 ने भाग जातो. 3 चूक 12, 3 5 15. आता 4 ने जर 100 ला भाग दिला, 4 1 4, 4 2 8, राहिले किती? 2 झाले 20, 4 5 20, राहिले किती? 0 म्हणजेच 250. आता 25 5 125 आणि 0 म्हणजेच 1250. बरोबर? 5 5 0 0, 5 5 25, 5 2 10 2, 12 1250 मीटर एवढं अंतर ती कापणार. मग 1250 पर्याय काय दिलेला आहे? डी हे दिलेलं तुमचं करेक्ट आन्सर 1250. समजलं असेल? एकदम सोपा होता. क्रॉस मल्टिप्लिकेशन करता आलं पाहिजे. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर तुमचे अर्धे प्रश्न सुटले असं समजायचं. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. 10 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? 10 नंबरच्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला विचारलेले अद्वय 31 डिसेंबर 2012 रोजी रात्र 9:25 वाजता झोपला आणि 1 जानेवारी 2013 रोजी सकाळी 6:30 वाजता जागा झाला. तर अद्वय झोपला होता. किती वेळ झोपला होता हे सांगायचं. त्याचा झोपायचा टाइम दिलेला आहे आणि उठण्याचा टाइम दिलेला आहे. पण कधी हे लक्षात ठेवा. रात्री. आता एक कधी झोपला होता पहा. 31 डिसेंबर 2012. 31 डिसेंबर 2012 आणि त्याच्यानंतर 1 जानेवारी 2013. याच्यात किती दिवसाचा फरक आहे? एकाच दिवसाचा तर फरक आहे. म्हणजे या ठिकाणी समजा आज जर रात्र असेल 31 डिसेंबर तर उद्या येणारा दिवस जो असणार तो 1 जानेवारीचा असणार आणि 2013 असणार. इथं जर तुम्ही बघितलं 2012 आणि 2013 तुम्हाला वाटू शकतं एका वर्षापेक्षा जास्त फरक आहे. पण इथं वर्षाचा फरक नाही. इथं डिसेंबर महिना आहे म्हणजे शेवटचा महिना आणि शेवटचा दिवस. मग शेवटचा महिना शेवटचा दिवस 31 आणि इथं 2013चा पहिला महिना पहिला दिवस. मग असं जर असेल तर तो शेवटचा दिवस आणि पहिला दिवस याच्यात एकाच दिवसाचा फरक असणार ना. मग या ठिकाणी 31 डिसेंबरला तू कधी झोपला होता? 31 डिसेंबरला रात्री. म्हणजे आज समजा 31 डिसेंबर आहे आणि उद्या जर 1 जानेवारी असेल तर तो आज रात्री 9:25 झोपला होता. मग 9:25 झोपला तर या ठिकाणी मी 10 एक टाइम घेतो, त्याच्यानंतर 12 एक घेतो आणि 6:30 एक घेतो. बरोबर? एवढा टाइम लिहून घेतला. डायरेक्ट होऊ शकतं. असं जर तुम्ही करायला गेले तर तुमचं चुकल, पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलं कधीच चुकणार नाही. आता मला सांगा 9 वाजल्यापासून 9:25 पासून 10 पर्यंत किती मिनिट होणार? कारण तास तर होणार नाही. ना. एक म्हणजे एका तासापेक्षा कमी टाइम राहील. म्हणजे किती मिनिटाचा? 25 30 40 50 आणि 60. त्यावेळेस लगेच 10 होतील. मग 25 झाले याचा अर्थ या ठिकाणी 35 मिनिटाचा टाइम आहे. 35 मिनिट. कितीचा? 35 मिनिटाचा. म्हणजे इथून इथपर्यंत 10 वाजेपर्यंत 35 मिनिट होणार. 10 वाजल्यापासून 12 वाजेपर्यंत 10 11 आणि 12 2 तास होणार. किती होणार? 2 तास. आणि 12 पासून 6:30 पर्यंत. आता 12च्या नंतर काय असतं? 12च्या नंतर जर 1 वाजेपर्यंत असेल तर 1 तास, 2 वाजेपर्यंत असेल 2 तास, 2:30 वाजेपर्यंत असेल 2.5 तास, 5 वाजेपर्यंत असेल तर 5 तास, 5:30 असेल तर 5.5 तास, 6 असतील तर 6 तास आणि 6:30 असतील तर 6.5 तास. म्हणजे 6 तास अधिक 30 मिनिट. 6 तास अधिक 30 मिनिट. मग आता या ठिकाणी पहा, हे 35 आणि हे 30 मिनिट किती होतील? 30 आणि 30 60. 60 मिनिटाचा 1 तास म्हणजे 1 तास 5 मिनिट होतील. 1 तास 5 मिनिट. हे झाले 1 तास 5 मिनिट. हे आणि हे झालं. आता हे 2 आणि हे 6 7 आणि 8 तास. हे 8 तास. 8 तास. आता मिनिट तर दिलेले नाही तिथं. मग हे 8 आणि 1 9 तास आणि हे 5 मिनिट. 9 तास 5 मिनिट. 9 तास 5 मिनिट. तर 9 तास 5 मिनिट असा एखादा पर्याय तुम्हाला दिलेला आहे का? तर 9 तास 5 मिनिट पहिलाच पर्याय दिलेला आहे. 9 तास 5 मिनिट हे असणार याचं करेक्ट आन्सर. असं जर केलं तर एकदम सोप्या भाषेत. आता हे जर तुम्हाला समजलं असेल तर एकदम सोपं आहे. असं नाही की एवढं जास्त तुम्हाला वाटत असेल की एवढं सोप्या गणिताला एवढा टाइम कशामुळे लावायचा. तुमचं इथे 1-2 मिनिटाचाच फरक असतो. पाहिजे प्रत्येक ठिकाणी 9 तास 5 मिनिट, 8 तास 30 मिनिट, 9 तास 5 मिनिट 10 मिनिट, 8 तास 55 मिनिट असं एकदम कमी गॅप दिलेला आहे. मग होऊ शकतं तुमचा 5-10 मिनिटाचा जरी फरक पडला तर तुमचं उत्तर चुकल, पण अशा पद्धतीने तुमचा आन्सर चुकणार नाही. याच्यानंतरचा क्वेश्चन 11 नंबरचा. 10 प्रश्न आपले झाले. 10च प्रश्न राहिले एकदम. ते पण आपण या ठिकाणी आता
सॉल्व्ह करून घेऊ. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे, 11 नंबरचा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. त्याच्यात काय दिलेलं पहा, 150 गुणिले 0 150 इंटू 0 इंटू 5 इंटू 4 5 इंटू 4 प्लस 700 अशा पद्धतीने एक एक्झाम्पल दिलेले. आता कधी पण पाय याचा एवढा मोठा कुटारा करायचा नाही, एवढा म्हणजे सॉल्व्ह करत बसायचं नाही. तुम्हाला जर गुणाकारात कुठेही 0 दिसला तर त्याचं उत्तर 0च असतं. पण इथं बेरीज पण आहे. आता इथं जर गुणाकार असता, आता समजा इथं जर असं असतं ना तर याचं उत्तर 0च आलं असतं, कारण याच्या सर्व ठिकाणी काय गुणाकार आहे, पण इथं काय आहे प्लस आहे. मग याचं एवढं सोडून द्या, बाकी या सगळ्याचा जर गुणाकार तुम्ही केला तर या सगळ्याचं उत्तर येणार 0. काय येणार 0, कारण इथं 0 येतं. 0 सोबत कोणाचाही गुणाकार केला, किती मोठ्या सोबत 0चा गुणाकार केला तर या ठिकाणी उत्तर काय येतं, हे 0च येतं. आता हे 0 एक तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी सांगतो. आता म्हणजे आपल्या गणित विषयाच्या बाहेरची जराशी काय गणित विषयाच्या बाहेरची, कसं की जसं की हे 0चं काम आहे. 0 म्हणजेच काय, जो एकदम निगेटिव्ह माणूस आहे. ज्यावेळेस आपण या ठिकाणी समाजात वागतो किंवा आपल्या स्कूलमध्ये आपल्या परिवारात आपले जेवढे काही नाते असतात याच्यात ज्यावेळेस आपण वागतो त्यावेळेस आपण ते नाते जपण्यासाठी प्रयत्न करत असतो. मग हे नातं नातं जपण्यासाठी आपण जे प्रयत्न करतो ते जर प्रयत्न दोन्ही साईडनं असतील तरच ते नातं टिकलं जातं, आणि जर ते एकाच साईडनं असेल तर ते नातं टिकलं जात नाही. मग याचा आणि याचा इथं संबंध काय, तर याचा इथं संबंध 0 सारखाच आहे. जसं की तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, इथे 150 येतं आणि या साईडनं 0 आहे. आता जर का म्हणेन आता म्हणजे या ठिकाणी जर काही आन्सर आणायचा असेल, या ठिकाणी याचं जर काहीतरी बेरीज वजाबाकी काहीतरी संख्या जर आणायची असेल तर या 0लाही प्रयत्न करणं लागत होते, स्वतःकडूनही काहीतरी आपण एफर्ट देणं. मग या 0नं 1 जरी दिला असता तर याचं उत्तर 150 आलं असतं. 2 जर दिले असते तर याचं उत्तर 3 आलं असतं, म्हणजे 300 आलं असतं. पण या 0नं एक थोडाही प्रयत्न केला नाही, याचं 0च असल्यामुळं या इथं ठिकाणी इथं 150 असो का 1500 असो का काहीही असो, किती मोठी संख्या असू द्या, याचं उत्तर 0च येणार. एकानेच प्रयत्न करणं महत्वाचं नाही, या दुसऱ्यालाही तेवढेच प्रयत्न करावं लागतात. आणि जोपर्यंत दुसराही प्रयत्न करणार नाही तोपर्यंत ते नातेही टिकणार नाही. त्यासाठी हे तुम्हाला सांगितलं होतं की 0चं महत्व किती आहे. आता या ठिकाणी पहा, हे 0 फक्त एवढ्या पुरताच मर्यादित होता, म्हणजेच या गुणाकारापर्यंतच. पण समोर कोण राहिला, अजून 700 सुद्धा राहिले, त्याची बेरीज. आता 0 अधिक 700 बरोबर 700 येणार, म्हणजे याचं उत्तर 0 न येता काय येईल, 700 येईल. काय येईल, 700. मग 700 कुठे दिलेलं आहे, इथे या ठिकाणी पर्याय दिलेला आहे. 700 दिलेला आहे तुम्हाला पर्याय डी. ऑप्शन काय दिलेला आहे, 4 नंबरचा पर्याय या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. आता जो पुढचा प्रश्न दिलेला आहे तो आपण या ठिकाणी लगेच कंप्लीट करून घेऊ, म्हणजे त्याला सॉल्व्ह करायचं काम नाही. काय दिलेलं आहे, कोण मोजण्यासाठी पुढीलपैकी कोणत्या साधनाचा उपयोग करतात, म्हणजे काय वापरल्या जातं. कोण मोजण्यासाठी, कोण म्हणजे कोण. आता तुम्हाला मी अँगल सांगितले होते, अँगल मोजण्यासाठी जर एखादी अशी पर्याय या ठिकाणी दिलं, अँगल मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो, म्हणजे कोण मोजण्यासाठी कोणाचा वापर केला जातो. मग कशाचा वापर केला जातो, कर्कटक का मग कोण मापक, का मग मोजपट्टी, का मग कंपास. एकदम पर्यायाचं उत्तर दिलेले कोण मापक हेच काय करतो, कोण मापायचं काम करतो, म्हणजे कोण मोजायचं त्याची डिस्टन्स मोजण्याचं काम करतो कोण मापक. त्याच्यानंतर याचं उत्तर काय असणार, बी पर्याय उत्तर असतात. त्याच्या पुढचा काय प्रश्न दिलेला आहे पहा, सॉल्व्ह करून घेऊ आपण त्याला. पुढचा जो प्रश्न दिलेला आहे किती नंबरचा, 13 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. त्याच्यात सांगितलेलं आहे तुम्हाला 6 अंकी सर्वात लहान संख्या. 6 अंकीला सर्वात लहान संख्या कोणती, 1 लिहा. 1 2 3 4 5 1 2 3 4 5 6 अंकी झाली सर्वात लहान. आता सर्वात मोठी 3 अंकी. मोठा अंक विचारला तर 9चाच वापर करायचा, लहान विचारला तर 1च्या समोर 0चा वापर करायचा. याची करायची वजाबाकी. आता इथं वजाबाकी कशी करणार, 0तून तर 9 जात नाही, मग याच्याकडून घेणार, याच्याजवळ नाही, याच्याकडून घेणार, याच्याजवळ नाही, याच्यातून घेणार, याच्याजवळ नाही, याच्यातून घेणार, मग याच्याजवळ नाही तर याच्यातून घेणार. आता इथून जर घेतलं, याच्याकडे गेले झाले 10, इथून याच्याकडे गेले इथं झाले 9, इथं झाले 10, याने याला दिले इथं झाले 10, इथं राहिले 9, याने याला दिले इथं झाले 10, इथं राहिले 9, याने याला दिले इथं झाले 10, इथं राहिले 9. मग 10तून 9 गेले 1, 9 मधून 9 0, 9 मधून 9 0, 9 मधून या ठिकाणी 9, 9 मधून काहीच नाही 9, म्हणजे या ठिकाणी काय येईल 99,001. हे राहील याचं आन्सर. पर्याय काय दिलेला 9001, 9001 पर्याय ऑप्शन बी हे राहणार त्याचं करेक्ट आन्सर. याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. याच्या पुढचा जो प्रश्न दिलेला आहे, जो अवघड प्रश्न मी तुम्हाला म्हणलो तो 1-2 प्रश्न अवघड असतात, त्यातला अजून दुसरा प्रश्न अवघड. एक वस्तू 4500 ला विकली असता फायदा होतो, तीच वस्तू 3750 ला विकली असता तोटा होतो. जर होणारा फायदा व तोट्याचा दुप्पट असेल तर वस्तूची खरेदी किंमत किती. आता एक वस्तू आहे, हे पेन आहे, मी 50 ला विकला तर फायदा होतो, 20 ला विकला तर तोटा होतो. मग याची किंमत किती असेल सांगा. म्हणजे या पेनला जर मी 50 ला विकलं तर मला फायदा होणार, 30 ला जर विकलं तर तोटा होणार. याचा अर्थ काय, याची किंमत जी असणार ती 50च्या आणि 30च्या मधातच असणार. किती पण असू शकते, 50 आणि 30च्या मधात. तसंच हे प्रश्न दिलेला आहे. काय सांगितलेले,
की एक वस्तू 4500ला विकली, म्हणजे जर का एक वस्तू 4500ला विकली तर फायदा होतो. फायदा होतो म्हणजे तिची विक्री किंमत इथं मागच असणार, या संख्येच्या मागं असणार, म्हणजे याच्यापेक्षा कमी असणार. आणि तीच जर का मी कितीला विकली 3750ला, 3750ला विकली तर फायदा नुकसान होतं, म्हणजे तोटा होतो. म्हणजे याला विकली तर फायदा होणार, एवढ्या याच्यात जर विकली तर तोटा होणार. याचा अर्थ या दोन्हीच्या मधातच ती किंमत असणार. जसं या पेनची किंमत 50ला विकली तर फायदा होऊ लागला, 30ला विकली तर तोटा होऊ लागला, म्हणजे याच्या मधातच जे काही उत्तर राहील ते याच्या मधातच राहील. मग तसंच इथं करायचं. आपल्याला काय करायचं, इथं विकल्याच्या नंतर तोटा होतो आणि इथं जर विकल्याच्या नंतर काय होतो, फायदा होतो. मग इथं लिहू आपण नफा. लिहायचं काम नाही, फक्त समजण्यासाठी. तोटा किती व्हायला ते पहा आपण. आता जो तोटा आहे त्याच्या दुप्पट नफा होतोय असं विचारलं, मग किती होतो ते सांगितलेलं आहे का, नाही. मग काय घेणार, x घेणार. आणि याच्या दुप्पट म्हणजे 2x. इथं जर x तोटा x होत असेल, म्हणजे तोटा जर 1 रुपयाचा होत असेल तर नफा 2 रुपयाचा होणार त्या किमतीपेक्षा. असं जर केलं तर आता काय करायचं, एकदम सोप्या पद्धतीने सांगतो. आता काय करायचं, आता तुम्हाला काढायचं या ठिकाणी पहा, हे या संख्येपासून या संख्येपर्यंत जाण्यासाठी जो फरक आहे, कितीचा फरक आहे, इथं x चा फरक आहे, इथं 2x चा फरक आहे. मग x चा फरक अधिक 2x चा फरक बरोबर कितीचा येईल, 4500 मायनस 3750. 2 आणि 1 x किती, 3x होतील. 3x बरोबर याची करा वजाबाकी. 10तून 0तून 0 0, 10तून 5 गेले 5, इथं राहिले 4, 4 मधून 7 जाणार नाही, इथं होतील 14, इथं राहतील 3, 14तून 7 गेले 7 आणि 3 मधून 3 गेले 0, म्हणजे 3x बरोबर 750. मग आता तुम्हाला मी अगोदरच्या याच्यात सांगितलं, पहिलं जे होतं सारखाले एक साईड राहतील, जे सारखं नाही ते काढून देतील. आता हे 3 या संख्येसारखी येतं, म्हणजे ही संख्या आहे, x अक्षर आहे. मग इथं फक्त x राहील, हे 3 इकडे गुणाकारात आहेत. पहा 3x म्हणजे 3 वेळेस x चा गुणाकार. मग गुणाकारात येते, इकडे जाऊन कशात होतील, भागाकारात जातील. मग 750 भागाकारात 3. मग x बरोबर याचा भाग देऊन पहा, 3 1 3, 3 दोन्ही 6, राहिले किती 1, 3 5 15, इथे 0 म्हणजे 250. x काय येणार तुमचा 250. आता x येणार 250, पण आपल्याला विचारलं खरेदी किंमत किती. मग आता खरेदी किंमत किती राहील, एक तर हे 250, आता x ची किंमत किती आहे 250 आहे. मग या 3750 मध्ये जर मी पुन्हा x मिळवली तर ही किंमत भेटेल ना. समजायला काय, ही x ची किंमत भेटली आपल्याला 250, की आपल्याला जो तोटा व्हायला तो कितीचा व्हायला, 250चा व्हायला. मग तोटा जर 250चा व्हायला तर आपण त्या 250 जर मिळवले तर आपल्याला ती किंमत मिळेल. किती होती किंमत याची, 3750 होती. 3750 अधिक 250, 0 0 0, 5 आणि 5 10 अशी 0, हाताला 1, 7 आणि 8 9 10 अशी 0, हाताला 1, 3 आणि 1 4. उत्तर येईल 4000 रुपये. म्हणजे 4000 जर ती मी वस्तू विकली किंवा खरेदी केली असली तर मला ती 4500 वर नफा होतो आणि 3750 वर तोटा होतो. आणि कितीचा तोटा व्हायला, 250. आता इथं पहा, हे जर 250 असतील तर इथं कितीचा व्हायला, 4000 पासून 4500 500चा. मग झाला ना तोट्याच्या दुप्पट नफा, तोट्याच्या दुप्पट नफा, 250च्या दुप्पट 500. उत्तर बरोबर आलं आपल्या याचा अर्थ. आणि बरोबर तर येणारच, किती 4000 हे असणार याची खरेदी किंमत. नसेल समजला, अवघड प्रश्न वाटत असेल तुम्हाला, जर याच्या अगोदर सॉल्व्ह नसेल केला तर एकदम सोपा आहे. पण जर सॉल्व्ह केलाच नसेल अगोदर कधी तर अवघड वाटू शकतो. तर या ठिकाणी परत एकदा मागे घ्या आणि परत पहा, समजून जाईल. आताही समजला असेल, चांगल्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न केला. तर याच्यानंतरचा पुढचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पुढचा 15 नंबरचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे. 15 नंबरचा क्वेश्चन काय दिलेला आहे, आलेखावर प्रश्न दिलेला. आलेख म्हणजे जे स्तंभालेख दिलेला असतो, स्तंभालेख हे तुमचा एक नवीन टॉपिक या ठिकाणी आलेला आहे. याच्यावर प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारले जातात. मागच्या काही वर्षापासून याच्यावर प्रश्न तुम्हाला यायला येतात. काय दिलेलं आहे पहा, एक स्तंभालेख दिलेला आहे. त्याच्यात सांगितलं सोबतच्या स्तंभालेखात फेब्रुवारी महिन्यात एका विशिष्ट दिवशी राज्यातील 5 शहरांमधील तापमानाचे अंश सेल्सिअस मध्ये नोंदणी केली आहे. हे असं काहीच वाचायचं काम नाही, डायरेक्ट खालचा प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे, चंद्रपूर व पाचगणी यांच्या तापमानातील फरक. आता चंद्रपूर आणि पाचगणी, सर्वात पहिले चंद्रपूर मध्ये किती तापमान आहे ते सांगायचं आणि पाचगणी मध्ये किती आहे ते सांगायचं. चंद्रपूर आणि पाचगणी मध्ये तापमान किती आहे पहा. चंद्रपूर मध्ये किती आहे, चंद्रपूर तुम्हाला दिसायला 3 नंबरचा जो कॉलम आहे सर्वात उंच, त्याचे 35 डिग्री सेल्सिअस. किती डिग्री सेल्सिअस, 35 डिग्री सेल्सिअस. आणि पाचगणी कुठे, 1 नंबरचा जो कॉलम दिसायला त्याच्यात दिसायला 25 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस. तुम्ही सरळ या 35 मधून जर 25 काढले तर तुम्हाला उत्तर 10 डिग्री सेल्सिअस भेटतं. आणि तेच असणार आपलं अँसर. काय विचारलं, फरक विचारला, बेरीज नाही विचारली. बेरीज विचारली असती तर
याची आपण काय केली असती, बेरीज केली असती. तर काय उत्तर येणार 10 डिग्री सेल्सिअस हे असतं त्याचा करेक्ट आन्सर. पर्याय ऑप्शन काय असणार तुमचा डी, 4 नंबरचं उत्तर बरोबर असणार. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न 4 1 2 3 4 5 प्रश्न आपले बाकी राहिले. त्याच्यात काय विचारलं ते पहा. प्रश्नात तुम्हाला एक अशा पद्धतीचा आलेख दिलेला आहे. काय दिलं आलेख न म्हणता याला आपण म्हणू शकतो असे काही कोण दिलेले आहेत. किती दिलेले आहेत, 1 2 3 4 5 असे कोण दिलेले आहेत. त्याला काही नावं दिलेले आहेत, नावं द्यायची गरज नाही आपल्याला. काय विचारलं, ए या बिंदूपाशी किती कोण तयार झाले. इथं ए हे असे नाव, इथं ए पासून कोण किती तयार झाले. कोण म्हणजे हे अँगल किती तयार झाले, हे अँगल. मग असे अँगल मोजण्यासाठी आता प्रत्येक अँगल मोजण्यासाठी आता एक पहा, एक अँगल तुम्ही असा मोजाल 1 2 3 4 5 6 आणि 6 ऑप्शन आहे का, नाही 6 दिलेला पण नाही. नाहीतर 6 जर ऑप्शन दिला असता तुम्ही 6 ऑप्शन या ठिकाणी मारला असतं. पण ह्याच्या नंतर हा पण एक कोण आहे, त्याचबरोबर हा पण एक कोण आहे, हा पण एक कोण आहे, हा पण एक कोण आहे आणि हा पण एक कोण आहे. मग अशा याच्यानंतर हा एक कोण झाला, याच्यानंतर हा एक कोण झाला, हा एक कोण झाला, हा एक कोण झाला. म्हणजे इथंच बनलेत पण हे तुम्हाला दाखवलं मी असे समोर काढत. मग हे काढायचे कसे, काढण्यासाठी सर्वात पहिले तुम्ही मोजणार की मेन किती कोणायचं आहे. 1 2 3 4 5 आणि 1 6. मग काय करायचं, 6 घ्यायचे, 6च्या उलटी उजळणी त्याची बेरीज करायची. 6 5 4 3 2 1. बस एवढं केलं तुम्हाला या ठिकाणी उत्तर भेटतं. हे पहा 6 4 10 5 15 5 20 आणि 1 21. किती असणार, 21 कोण या ठिकाणी असणार. म्हणजेच पर्याय असणार तुमचा ए, हे असणार याचा करेक्ट आन्सर. त्याच्यानंतरचा क्वेश्चन काय दिलेला आहे पहा. पुढे जो प्रश्न दिलेला आहे त्याच्यात काय दिलेलं आहे, 150 सेंटीमीटर लांबीची तार वाकवून एक बाजू 25 सेंटीमीटर असलेला आयात तयार केला तर त्या आयाताची दुसरी बाजू काय असेल. ठीक आहे, 150 सेंटीमीटर लांबीचा असा एक 150 सेंटीमीटर लांबीचा एक तार आहे. याचा अर्थ याची जी परिमिती असणार ती 150 सेंटीमीटर आहे. परिमिती मी शिकवलं तुम्हाला 11व्या प्रॅक्टिस सेट मध्ये चांगल्या पद्धतीनं. 11व्या प्रॅक्टिस सेट मध्ये नाही, 9वा आणि 10वा, 9 आणि 10 मध्ये परिमिती चांगल्या पद्धतीनं त्याच्यावरच आपण घेतलं होतं, क्षेत्रफळ आणि परिमिती. तर परिमिती काय असती, एकूण लांबी असती. मग आता या तारापासून मी एक आयात तयार केला, याला वाकवलं आणि एक असा आयात तयार केला. आणि तुम्हाला मी हे पण सांगितलं होतं की ह्या दोन समोरच्या बाजू एकमेकाच्या ज्या समोर असतात त्या सारखाल्या असतात आणि ह्या दोन बाजू एकमेकाच्या समोर असतात ह्या सारखाल्या असतात. आता काय सांगितलं याच्यात, एक बाजू काय दिलेली आहे 25, किती दिलेली आहे 25 सेंटीमीटर. आता एक बाजू 25 आहे, याचा अर्थ याच्या समोरची बाजू ही तर जर 25 घेतली तर ही पण 25 आहे, ही तर जर घेतली तर ही पण 25 राहील. मग 25 अधिक 25 अशा दोन बाजू असतील 25 25 वाल्याच. याची बेरीज किती येईल, 25 आणि 25 50. आता मला एक सांगा, ही लांबी आहे का रुंदी हे आपण सांगू शकत नाही आता. पण आता काय करणार आपण, इथं 50 आहे. टोटल लांबी किती होती, म्हणजे टोटल ज्या परिमिती होती याची किती होती 150 म्हणजे 150 होती. टोटल जर 150 असेल त्यातून 50 गेले, राहिले किती 100. मग 100 म्हणजे 100 राहिले, म्हणजेच काय ही दोन बाजूची. आता समजा ही 50 इथं, हे 25 इथं घेतले, हे 25 इथं घेतले, तर झाले किती 50. मग इथं आणि इथं या दोन्हीची बेरीज किती यायला पाहिजे 100, किंवा मग या दोन्हीची बेरीज यायला पाहिजे 100. मग दोन्हीची बेरीज 100 कधी येईल, ज्यावेळेस ही पण 50 आणि ही पण 50 राहील. मग दुसरी जर बाजू मी 50 अधिक 50 घेतली तर ही होईल 100. मग टोटली ही पण 100 आणि ही 50 झाली किती 150. मग एक बाजू 50, दुसरी त्याच्या समोरची 50 आणि एक 25 आणि एक 25. आता लांबी 25 राहील का 50 राहील, लांबी 50 राहणार. जी लांब असते जी मोठी असते ती 50 असते. मग इथं 50 असते म्हणजे जी मोठी असते ती लांबी असते. आणि 25 कुठे येतील, इथे येतील 25. म्हणजे तुम्हाला लांबी कळाली आणि रुंदी पण कळाली. आणि याच्यातून तुम्हाला विचारलं होतं, आता याची जर बेरीज केली तर किती येईल 150 येईल. काय विचारलं होतं याच्यातून तुम्हाला की दुसरी बाजू किती, तर दुसरी बाजू किती, पहिली जर 25 असेल तर दुसरी 50 असणार. 50 पर्याय तुम्हाला काय दिलेला आहे सी मध्ये, पर्याय दिलेला आहे सी. त्याच्यानंतरचा प्रश्न पहा. याच्या पुढचा प्रश्न दिलेला आहे तुम्हाला 18 नंबरचा. 18 नंबरच्या प्रश्नात विचारलं 6 संख्येची सरासरी 15.5 आहे. एकदम अवघड प्रश्न आहे याच्यातला. हे जे टोटल दिलेले आहे ना, सर्वात अवघड नाही म्हणता येणार, पण अवघड प्रश्नापैकीच एक प्रश्न म्हणू शकतो मी याला. 6 संख्येची सरासरी 15.5 आहे. सरासरीवर दुसरा प्रश्न आला. पहिले एक सरासरीवर आला होता, पहिला सोपा होता, हा एक आला. काय दिलेले आहे 6 संख्या एकूण संख्या आहे 6, त्याची सरासरी आहे 15.5. सरासरी जर 15.5 असेल तर 6 संख्येची बेरीज किती येणार, 6 पंच 30 0 हातचे 3, 6 पंच 30 आणि 3 33 3 हातचे 3 आणि 6 1 6 7 8 आणि 1 9. पॉईंटच्या नंतर एक अंक होता, इथं पॉईंट दिला म्हणजे उत्तर काय येणार 93 येणार. काय उत्तर येणार 93. त्याच्यानंतर काय सांगितलं पहा, पहिल्या चार संख्येची बेरीज 47.
मग पहिल्या 4 संख्येची बेरीज आहे 47, डायरेक्ट 47. गुणाकार सरासरी नाही दिली, बेरीज दिली डायरेक्ट. बेरीज दिली म्हणजे डायरेक्ट त्याची किती आहे ते दिलं. आणि दुसऱ्या 3 किती, शेवटच्या 3 ची बेरीज दिलेली आहे 62. किती दिलेली आहे 62. याचा अर्थ पहा, इथे किती संख्या झाल्या, 4 5 6 7 संख्या वाढल्या. याचा अर्थ इथंही ती संख्या घेतली आणि इथं पण ती संख्या घेतली, म्हणजे एकच संख्या डबल डबल घेतली. एकच संख्या डबल डबल घेतली, कारण आपल्याकडे संख्या किती आहे, टोटल 7 संख्या इथं. याचा अर्थ मी जर म्हणलो पहा 1 2 3 4 5 6 अशा 6 संख्या दिलेल्या आहेत. तर पहिल्या 4 याची सरासरी दिली होती 15.5, म्हणजे याची बेरीज किती आली, 93 बेरीज आली. पण याच्यातच काय विचारलं, टोटल नाही 1 मिनिट, टोटल याची किती आली 5 आणि 6, पहिल्या 6 ची पण काय आली, टोटल आली बेरीज याची 93. पण आता काय सांगितलं होतं की पहिल्या 4 ची किती आहे, पहिल्या 4 ची बेरीज आहे 47. आणि या 4 पासूनच 5 6 7 याची बेरीज आहे 62. याचा अर्थ ही 4 नंबरची जी संख्या आहे ती याच्यात पण आली आणि याच्यात पण आली, बरोबर ना. पण ती काढायची कशी, सरळ काय करा, या दोन्हीची बेरीज करा. 7 आणि 2 9 आणि 4 आणि 6 10, 109. आता 109 आली, पण बेरीज ते 93 यायला पाहिजे. मग शिल्लक कोणती संख्या झाली, शिल्लक झालेली संख्या असणार 109 वजा 93. म्हणजे 9 मधून 3 गेले 6 आणि 10 तून जर या ठिकाणी 9 गेले तर इथे येणार 1, म्हणजे ती संख्या असणार 16. 4 नंबरची संख्या काय असणार 16. तर 16 कशात दिलेले, पर्याय दिलेला तुम्हाला सी नंबरचा. 3 नंबरचं उत्तर असणार याचं बरोबर उत्तर. त्याच्या नंतरचा प्रश्न काय दिलेला आहे पहा. पुढचा प्रश्न दिलेला आहे की पुढीलपैकी कोणत्या राशीची किंमत 1 आहे. 1 आहे म्हणजे अंशात आणि छेदात तेच सारखाली संख्या जर असेल तर त्याचं उत्तर काय असतं, 1 असतं. पहिला पर्याय काय दिला पहा, पर्याय बघून घेऊ आपण, पर्यायानुसारच उत्तर सोडवावं लागेल. 1 दिला 0.340, 0.340 इंटू 20, इथं दिले 340, 304, इथं दिले 304 इंटू 2 असं दिलं. याचं उत्तर येतं का पाहू. याला जर मी सॉल्व्ह केलं, बेद आहे 20 10, त्याच्यानंतर याला जर सॉल्व्ह केलं, इथं जर गुणलं आलं तर काय येईल, या ठिकाणी 3.40 उत्तर येईल आणि इथे येईल 304. आता 3.4 आणि 304 याला जर भाग दिला मी तर उत्तर 1 येणार नाही. उत्तर 1 येऊ शकत नाही, म्हणजे कटत नाहीये, हे उत्तर येणार नाही. बी मध्ये काय दिलेलं पहा, 0.304 इंटू 20 इंटू म्हणजे अपॉन 3.04 इंटू 2, याचं उत्तर येतं का पाहू. बेद आहे 20. आता या ठिकाणी याला जर सॉल्व्ह केलं तर इथे येणार 3.04 आणि खाली पण हे 3.04, वरही तीच संख्या आहे खाली तीच संख्या आहे, म्हणजे 1 न भाग जाईल. तर या ठिकाणी उत्तर काय येईल 1. मग बी काय राहणार आपलं, याचं करेक्ट आन्सर असणार दुसरा, तिसरा आणि चौथा. सी आणि डी हे पर्याय चेक करायचं काम नाही. पर्याय काय राहणार आपण, आपलं याचं उत्तर डी. आजचा आपला शेवटचा प्रश्न, शेवटचा आणि एकदम महत्त्वाचा प्रश्न आणि सर्वात अवघड. आता याच्यातही अवघड प्रश्न होते काही, तुम्हाला 20 पैकी 19 नाही 18चं जरी टार्गेट दिलं असतं तरी चाललं असतं, म्हणजे 18 जरी प्रश्न बरोबर आले असतील तरी तुमचा अभ्यास चांगला झालेला आहे म्हणू शकतो आपण. तर 18 शेवटचा जो प्रश्न दिलेला आहे, काय दिलेला आहे पहा. आजचा जो लास्ट प्रश्न आहे, शेवटचा आहे. एका आयताकृती भूखंडाचे क्षेत्रफळ 3200 मीटर स्क्वेअर आहे आणि भूखंडाची लांबी 64 मीटर आहे. त्याची परिमिती काय. आयताकृती आहे, सर्वात पहिले एक आयत काढून घ्या. हे क्षेत्रफळ आणि परिमिती महत्त्वाचा टॉपिक आहे आणि अवघड वाटणारा टॉपिक आहे. त्याच्यासाठी मी तुम्हाला जे प्रॅक्टिस सेट आपण कंप्लीट केलेले आहेत, या प्रॅक्टिस सेट मध्ये मधातच असं तुमच्याकडूनच काही जणांनी सांगितलं होतं की जे आयात आणि परिमिती याच्यावर एक स्पेशल व्हिडिओ असायला पाहिजे. तर त्यासाठी आयात आणि परिमितीवर या चॅनलवर अगोदरच मी व्हिडिओ सुद्धा बनवलेला आहे बेसिक म्हणून. आणि जे प्रॅक्टिस सेट आपण बघालो, प्रॅक्टिस सेट 9 आणि 10 हे जर तुम्ही बघितलं तर त्याच्यात तुम्हाला फक्त आणि फक्त आयताकृती याच्यावरच, म्हणजे क्षेत्रफळ आणि परिमिती याच्यावरच पूर्णच्या पूर्ण प्रश्न येतात. त्याच्यात मिक्स प्रश्न आपण घेतले नाही, त्याच्यावर फक्त त्या एकाच टॉपिकवरून प्रश्न घेतलेले येतात. आणि तिथं तुम्हाला कशाही पद्धतीचा प्रश्न असेल याच्यावर क्षेत्रफळ आणि परिमितीवर तर ते तुमचा चुकणार नाही, ते जर व्हिडिओ तुम्ही बघितला तर. मग आता जर तो बघितला नसेल तरी आता या ठिकाणी पाहून घ्या. काय दिलेलं आहे, आयात दिलेला आहे. आयाताचा क्षेत्रफळ असतं लांबीचा आणि रुंदीचा गुणाकार, म्हणजे आयाताचं क्षेत्रफळ. आणि आयाताचं क्षेत्रफळ किती दिलेलं आहे, सरळ ठीक आहे, मी आधी फॉर्म्युला लिहून घेतो, सूत्र लिहून घेतो. सूत्रही तुम्हाला माहिती पाहिजे. ही लांबी असते आणि ही रुंदी असते, म्हणजे लांबी गुणिले रुंदी बरोबर आयताचे क्षेत्रफळ असंच असतं ना. आता आयताचं क्षेत्रफळ तुम्हाला दिलेले आहे आणि लांबी आणि रुंदी पण दिलेली आहे बहुतेक.
लांबी दिलेली आहे 64, लांबी दिलेली आहे 64, रुंदी तुम्हाला काढायची आणि क्षेत्रफळ किती आहे, क्षेत्रफळ 3200, किती आहे 3200 मीटर स्क्वेअर. काय होईल, संख्या एक साईड राहतील आणि जे अंक आहेत अक्षरात आहे ते एक साईड राहील. मग 64 इकडे गुणाकारात येते, इकडे जाऊन कुठे काय होतील, भागाकारात होतील. रुंदी बरोबर 3200 भागाकारात 64. 16 ने इथं भाग जातो, 16 ने इथं भाग जातो, किंवा 8 ने भाग द्या. 8 8 64, 8 × 32 400 आणि 8 पंच 40. उत्तर काय आलं 50. म्हणजे रुंदी भेटली आपल्याला. रुंदी किती असणार, 50 असणार, 50 मीटर. रुंदी असणार 50 मीटर. आयतात मांडून घ्यायचे. इथं रुंदी आहे 50, इथं पण असणार 50, इथं 64, तर इथं पण 64. विचारलं काय होतं आपल्याला, त्या भूखंडाची परिमिती. परिमिती म्हणजेच काय, परिमिती म्हणजेच या सर्व बाजूची बेरीज. मग सर्व बाजूची बेरीज किती येईल सांगा बरं. या ठिकाणी लिहून घेऊ आपण, खाली दिसल इथं, ठीक आहे इथं लिहून घेऊ. किती आहे 64 अधिक 64 अधिक 50 अधिक 50 किती येईल, 4 आणि 4 8, 0 आणि 0 या ठिकाणी येणार 8. त्याच्यानंतर 5 आणि 5 10 आणि 5 15, 15 आणि 5 20, 21 आणि 22, 228 मीटर. 228 मीटर. कुठे 228 मीटर, पर्याय दिलेला आहे बी. पर्याय काय दिलेला आहे, बी. हे असणार याचा करेक्ट आन्सर. हे जे आपले आजचे 20 प्रश्न होते, हे प्रश्न समजले असतील. तुमचे प्रश्न 20 पैकी किती बरोबर आले, तुम्ही तुमचं टार्गेट कंप्लीट केलं का. जे की तुम्हाला मी 19 दिलं होतं, पण तुम्ही जर पहिलं टार्गेट नसून 18 जरी आले असतील तर हे टार्गेट तुमचं 18 प्रश्नाचा टार्गेट तुमचं कंप्लीट झालं का. 18 प्रश्न तुमचे बरोबर आले का ते कमेंटमध्ये नक्की सांगा. नसतील आले तुमचे किती बरोबर आले आणि कोणकोणता प्रश्न तुमचा येत होता तरी पण ते तुमच्याकडून गलत झाला, चुकला किंवा समजदार होता ते या ठिकाणी कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा एका पुढच्या प्रॅक्टिस सेटमध्ये, ज्याच्यात आपण पाहणार प्रॅक्टिस सेट नंबर 13. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.